SC24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीचा लवकरात लवकर छडा लागेल, तसेच श्री बुवासीन बाबा देवस्थान बाबत 5 तारखेपर्यंत कारवाई होणार आहे, असं प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। 3 दिवसांपूर्वी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती। या घटनेचा आढावा घेण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी 28 मार्च रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयामध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती। त्यानंतर शहरामधील मुळा प्रवरा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। ते म्हणाले की राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, ही घटना अतिशय निंदनीय आहे। या घटनेमधील आरोपीवरती लवकरच कारवाई होणार आहे। तसेच श्री बुवासीन बाबा देवस्थानबाबत कागदपत्रांची सखोल पाहणी करून 5 तारखेपर्यंत कारवाई करण्याचे आदेश नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत आणि नागरिकांनी संयम बाळगून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलंय। यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले आणि दादा पाटील सोनवणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध व्यक्त केला। तसेच महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या विटंबना प्रकरणी सरकारनं कठोर कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी देखील काही तरुणांनी केली आहे। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, देवळाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे, सुरसिंग पवार, तानाजी धसाळ, शिवाजी डवले आदी या ठिकाणी उपस्थित होते। तशी दुर्दैवी घटना आहे आणि सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली। त्या घटनेचा मी तर प्रथमतः निषेध करतो आणि या घटनेस कारणीभूत असणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आपण दिलेल्या आहे। त्या निमित्ताने 3-4 मुद्दे समोर आलेले आहेत। तर त्या मंदिर आहे की आपल्या प्रसिद्ध बाबांचं, त्या मंदिराचं अनेक वर्ष लोक पूजा असे करतात, त्यामुळे ते हिंदूचं मंदिर आहे, त्यामुळे काही संदिग्ध नाही। त्यानिमित्ताने दर्गाची उल्लेख करण्यात आलेली आहे। त्या दर्गेबद्दल त्या लोकांना आक्षेप आहे आणि त्या बरोबरीनं काही लोकांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर लावलेलं आहे। आता हे सगळे कागदपत्र तपासणीचं काम राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। स्वतः जिल्हाधिकारी महोदय त्या बाबतीत शहानिशा करून 5 तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करतील।
आणि जे काही कागदपत्रावर जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. पण शेवटी जे सामाजिक ऐक्य आहे हे तर टिकलं पाहिजे, परंतु देवदैवतांचं जे अधिष्ठान आहे त्याचं पावित्र्य राखणे सुद्धा कर्तव्य आणि जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे. त्यामुळे मला वाटतं आता पोलिसांची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे सगळं कागदपत्र तपासून ती कारवाई आपण करतोय. मला स्वतः आमदार शिवाजीराव कळेल यांचं त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी गेले 2 दिवस जी परिस्थिती होती ती काबूत ठेवण्यामध्ये आणि लोकांमध्ये शांतता ठेवण्यामध्ये त्यांनी जे मोठं काम केलं त्यामुळं अशा विपरीत घटना घडली नाही. आणि लोकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत त्या ठिकाणी शांतता राखण्याचं काम लोकांनी सुद्धा जनतेने केलं. मी जनतेला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. अतिशय संयमानं त्यांनी परिस्थितीला हाताळलेली आहे आणि शासनाला त्यांनी मदत केली. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.